महिला व बालकल्याण सभापतीची आज महानगरपालिका निवड करण्यात आली। यावेळी महिला बालकल्याण समितीचे सभापती दीपाली बारसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या व महानगरपालिका आयुक्त यांनी दीपाली बारसकर यांचा सत्कार करण्यात आला। बारसकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून अनिता शेटिया यांचे तर अनुमोदन म्हणून सुनीता कांबळे यांचे नाव आहे। सानप यांच्या अर्जावर सूचक म्हणून वंदना ताटे तर अनुमोदक रोशनी त्रिंबके यांचे नाव आहे। आत्ताच इथे पीठासीन अधिकारी माननीय आयुक्त साहेब आणि सर्व स्थायी सदस्य आणि महिला बालकल्याण सदस्य यांच्या समेत आत्ताच माझी महिला बालकल्याण सभापती म्हणून निवड झाली। या निवडीसाठी मी विशेष करून आभार मानेल ते माननीय नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं, तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचे आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे। आज या ठिकाणी माझी महिला बालकल्याण म्हणून सभापती म्हणून निवड झाली। तर जी कामं आपल्या महापालिकेमध्ये महिला बालकल्याणच्या खाली येतात तर नक्कीच या आपल्या शहरामधील सर्व महिलांसाठी आणि बालकांसाठी ती कामे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न या माझ्या कार्यकाळामध्ये करेल। आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणतात की यत्र नारी पूजन ते रमते तत्र ही देवता, म्हणजे जिथे नारीचा सन्मान होतो, जिथे नारी सुरक्षित असते तिथे देवतांचाही वास असतो। त्याचप्रमाणे जर माझ्या नगर शहरामधील अहिल्यानगर शहरामधील जर नारी सुरक्षित असेल, निरोगी असेल आणि आनंदी असेल, उत्साही असेल तर नक्कीच आपल्या नगर शहरावर देवदेवतांचे आशीर्वाद राहतील। आणि म्हणूनच यातूनच मी प्रयत्न करेल महिला बालकल्याणच्या विभागातून माझ्या महिला भगिनींसाठी आणि बालकांसाठी कुठे बचत गटाची कामे असतील, कुठे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, कुठे संरक्षणाचा प्रश्न असेल, यासाठी मी विशेष करून प्रयत्न करेल। आणि तसेच बालकांसाठी बालसंस्कार शिबिरं असतील किंवा शिक्षणासाठी काही सोयी असतील आणि विशेष करून बालकांचे आरोग्य असेल की जेणेकरून पुढची पिढी ही भावी पिढी ही सुदृढ घडेल, म्हणून मी विशेष करून त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देईल। या महिला बालकल्याण समितीतून जी कामे होतील ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल। आणि तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील